एक महत्त्वाची बातमी, भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे। धनंजय मुंडेंवर होत असलेल्या आरोपांवर महंत नामदेव शास्त्री यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तर धनंजय मुंडेंच्या पाठीमागे भगवानगड ठामपणे उभा आहे असंही ते यावेळी म्हटले। यासह धनंजय मुंडेंचा बीड प्रकरणात काहीही संबंध नसल्याचंही त्यांनी म्हटलंय। धनंजय मुंडे हे काल रात्रीपासून भगवानगडावर मुक्कामी आहेत आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना, ज्याच्यावर मीडिया आज आक्षेप करतो। गेल्या 53 दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवलेत, त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाहीये ना। त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना, तुम्ही त्याची पार्श्वभूमी ती नाहीये ना। धनंजय मुंडे यांच्याबद्दल जे आता आक्षेप घेतले जात आहेत, जे पुरावे बाहेर निघतायत, ते खरेच सत्य आहेत आणि ही बाजू तुम्हाला कदाचित माहीत नसावी, म्हणून मला ते वाटतंय की यांना सगळे जर आपण पुरावे दाखवले तर कदाचित त्यांचा विश्वास नक्कीच बसेल आणि परत असं घडणार नाही। मला कालपासून म्हणजे धनंजय मुंडेंना हाच प्रश्न विचारावा असं वाटतो की याच्या आधी भगवानगडावर राहायला धनंजय मुंडे कधी गेले होते आणि आज जे त्यांना अमुक गोष्टी त्यांनी सांगितल्या असतील की बघताय ना तुम्ही, माझ्यावर अत्याचार होतोय, माझ्यावर अमुक बोललं जात आहे, पुराव्यात काही तथ्य नाहीये वगैरे वगैरे त्यांच्या पुढे मांडलं असेल, म्हणून ते तसं म्हणाले असतील। पण अतिशय आदरपूर्वक त्यांना सांगायचंय की हे जे होतंय ते अगदी सत्य आहे आणि पुराव्यात निश्चितच आम्ही बोलत आहोत। मला अजूनही मीडियाला एक विचारावंसं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निघून हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली ही मीडियाने का नाही दाखवलं? कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं। आणि तो त्यांच्या गावातला बैठकीतला विषय आहे, त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असं मला वाटतं यातून। नाही, कसं आहे की ती जी हत्या झाली इतकी क्रूर होती, इतकी निर्घृण होती, इतकी किळसवाणी होती की माणुसकीला काळीमा फासणारी होती। पण त्याच्याबद्दल विशेष न बोलणं जाऊ द्या, आता काय म्हणावं आपण। पण मला, कारण मी फार छोटी आहे आणि ते अतिशय म्हणजे विचारवंत आहेत, विद्वान आहेत, पण मला दुःख झालं एवढंच मी परत त्याच्यावर देखील म्हणू शकते। तो त्यांचा खाजगी विषय आहे, मी सामाजिक स्तरावर तुम्हाला बोलतोय। गुन्हेगार नाही आहे धनंजय, हे मी 100% सांगू शकतो आणि गड त्याच्या पाठीमागं भक्कम उभा आहे आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा याची जाणीव आहे। बाकी हा जो विषय आहे किती ताणायचा किंवा धरायचा हा ज्याच्या त्याचा विषय, त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला मी आणि सगळं समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की जो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे आणि पक्षाचे सगळे नेते ज्याचे बालमित्र आहेत, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवतं। आणि त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची नाहीच आहे, त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवत आहे असं मला वाटतं। मी पेपर्स घेऊन, आपल्याला माहिती आहे की मी पेपर घेऊन जेव्हा अजित पवारांकडे गेले आणि मुख्यमंत्र्यांना देखील दिले, तेव्हा अजित पवार ते पेपर बघून अतिशय गंभीर झाले आणि त्याने एक पान बाय पान मी जेव्हा ते पेपर्स दाखवले, एक नाही अनेक मीटिंग्स ज्या वाल्मी कराड आणि धनंजय मुंडेंच्या एकत्र होत्या, त्या कंपनीत राख येते, महाजनकोकडनं येते, आर्थिक नफा मिळवला, त्यातले पैसे जगमित्रकडे वळवले, त्याच याच्यातनं जमिनी घेतल्या गेल्या, हे सगळे डिटेल्स मी जेव्हा दाखवले होते ते त्यांच्या पक्षातल्या अजित पवारांना देखील माहीत नव्हते। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना कदाचित म्हणूनच माहिती नसावं, कारण त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या लोकांना जर माहीत नव्हतं तर नामदेव शास्त्रींना माहिती असणं शक्यच नव्हतं। तर म्हणून मी म्हणते की माझे जे पेपर आहेत ते मी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची आता व्यवस्था करणार आहे। आम्ही सुद्धा समाजाबरोबरच आहोत। समाज कोणता हा नाही, समाज हा महाराष्ट्राचा समाज आहे। पण महाराष्ट्रामध्ये एक जातीय राजकारण सुरू झालेलं आहे की जातीचं राजकारण आणि त्यानुसार नेते। भारतीय जनता पक्षानं या महाराष्ट्राची सूत्र हाती घेतल्यापासून किंवा शिरकाव केल्यापासून हा राज्य जाती, पोटजाती, उपजातीमध्ये असा फाडून टाकलेला आहे।
दुर्दैवानं देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी तरी अशा राजकारणाला खतपाणी घालू नये. पण मराठा विरुद्ध ओबीसी, अमुक विरुद्ध तो, या राजकारणामुळे भारतीय जनता पक्षाला सध्या बरे दिवस आहेत.